सिंपल फॉर्म्युला बेस्ड न्यूमरिकल्स पुन्हा इंटिग्रेशन बघा. सिंपल आहे काय एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू एक्स प्लस ए रेस टू ए डीएक्स खूप आवडतो बोर्ड. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये M1 मध्ये पण अशा सिमिलर टाईपचं होतं फक्त ते y इज इक्वल टू असं इथं इंटिग्रेशन म्हणून I इज इक्वल टू काय सांगा इंटिग्रेशन सेपरेट करायचं x रेस टू a dx प्लस a रेस टू x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ a x रेस टू a चं काय आहे x रेस टू a प्लस 1 अपॉन a प्लस 1 प्लस करेक्ट a raised to x काय आहे a raised to x अपॉन log a प्लस a raised to a चं काय आहे a raised to a कॉन्स्टंट बाजूला आणि dx चं काय x प्लस dx ना x प्लस सिंपल फॉर्म्युला बेस्ड आणि काय आहे त्याच्यात म्हणजे अगदीच तुम्हाला महत्वाचा प्रकार की I इज इक्वल टू असं पण आहे x रेस टू e प्लस e रेस टू x प्लस e रेस टू e x रेस टू e चं काय x रेस टू e प्लस 1 करेक्ट x रेस टू e प्लस 1 अपॉन e प्लस 1 e रेस टू x e रेस टू e कॉन्स्टंट आणि dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2x प्लस 1 अपॉन 2x प्लस 5 dx तर हे फॉर्म्युला नीट लक्षात dx अपॉन ax प्लस b तर 1 बाय x चा फॉर्म्युला आपल्याकडे आहे 1 बाय x चा काय लॉग ऑफ मॉड ऑफ x तसं 1 बाय ax प्लस b आहे फक्त लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस b इनटू 1 बाय प्लस काय लिहायचं मग लॉग ऑफ mod of x plus 5 1 by 2 plus 6 plus 12 आता जर असं असेल की I is equal to 1 of 3x plus 7 काय घ्यायचं सांग log of mod 3x plus 7 and 1 by 3 plus 3 1 by 3 plus similarly I is equal to dx upon 3 minus 7x right log of mod 3 minus 7x into 1 by minus 7 plus जो कोएफिशिएंट ऑफ x आहे तो 1 अपॉन आता हे इथं कळतं इथं लक्षात पण राहत हे पुढे गेल्यावर मिक्स झालं प्रॉब्लेम परत आपण विसरतो बघा किती कॉन्फिडेंटली सांगतोय गॅरंटेडली पुढे गेलं की चौथ्या टाईप नंतर परत सेम येतं हेच आणि मग तिथं परत आपण विसरून जातो अरे कोएफिशिएंट ऑफ x डिवाइड करायचं सो यू हॅव टू कीप इन माइंड ऑलवेज दॅट यू हॅव टू कीप आय ऑन कोएफिशिएंट ऑफ x कारण तो बाय डिफॉल्ट 1 असतो इतर वेळेला जो असेल तो 1 आपण घ्यावा. आता हे एक्झाम्पल जे आहे कैसा सोडवेंगे e रेस टू 2 log x प्लस e रेस टू x n log m इथे n log m चा फॉर्म्युला होता बघा आला लॉग आहे तो n log m रेस टू log of m रेस टू हा 2 याच्या डोक्यावर टाकायचा चला e log x raised to 2 plus dx plus integration e raised to log of x raised to 2 raised to x हा x त्याच्या डोक्यावर आहे हा 2 त्याच्या डोक्यावर आहे आता पुढे परत लॉगॅरिथम a raised to log of x to the base a is equal to नाही आठवत आहे हा फॉर्म्युला लिहा तो 10 वेळा नाही आठवत
इंटू टाइम. मग ह्याचा काय संबंध सर ते बघा ना ई रेस टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर इथं काही नाहीये काही नसतं त्यावेळी बेस काय असतो ए रेस टू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर काय येईल सांग आय इज इक्वल पहिल्या ह्याच्यात काय एक्स स्क्वेअर प्लस 2 raised to x dx. A raised to log of x to the base. X square चं काय? X raised to 3 upon 3. X raised to 3 by 3. विसरलं मग. पहिले काही लेक्चर मध्ये x raised to n चा फॉर्म्युला. इथं आलं की लगेच विसरला. 2 raised to x चा x upon log 2 raised to x upon log 2 plus थोडस अवघड वाटतं पण ऍक्च्युली अवघड नाही लॉगॅरिथम आला इथे हेच मी M1 ला सांगत होतो की लॉगॅरिथम हा पार्ट अत्यंत महत्वाचा आहे